एकदम मस्त असा मऊसूत अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा आंब्याचा शिरा आज मी करते। तर हा शिरा करण्यासाठी इथे मी कुठेही फूड कलर किंवा मग केसरचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता शिऱ्याला किती सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे। घरातील मोजक्या आणि उपलब्ध साहित्यात हा शिरा आपण तयार करणार आहोत। चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो, जिभेवर ठेवल्याबरोबर हा शिरा विरघळतो आणि थंड झाल्यावर सुद्धा असाच मऊसूत राहतो, अजिबात चिवट होत नाही किंवा कोरडा पडत नाही। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसा करायचा हा शिरा। तर हा आंब्याचा शिरा करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण दूध आणि पाणी एकत्रित गरम करून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी रव्याच्या प्रमाणात हा शिरा करणार आहे। तर त्यासाठी इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1.25 वाट्या इथे मी पाणी घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही पूर्ण पाण्याचा किंवा मग पूर्ण दुधाचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण गॅस चालू करूया आणि हे दूध आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी गरम होतोय तोवर एका साईडला आपण रवा सुद्धा भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे आणि सारख्याच वाटीने इथे 1.25 वाटी तूप घेतलेलं आहे। तूप मात्र इथे मी गरम करून घेतलेलं आहे, लक्षात घ्या। तर 1.25 वाटीपैकी साधारण 2 ते 3 चमचे तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकी तूप कढाईत टाकून घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की सारख्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता। आता हा रवा आपल्याला लो फ्लेमवर मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत। तर हा शिरा आहे ना एकदम मस्त असा मऊसूद बनून तयार होतो आणि थंड झाल्यावर सुद्धा तसाच राहतो, अजिबात चिकट होत नाही किंवा मग कोरडा पडत नाही। आणि तसंही आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे, तर आंब्याचा सीझन संपण्याच्या अगोदर एकदा तरी तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल हे मी खात्रीने सांगते। तर हे बघा जवळपास इथे 7-8 मिनिट झालेले आहे। 7-8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल रव्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे। तर आता यात मी काही बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स ह्या शिऱ्यासाठी वापरू शकता। बदामाचे काप टाकल्यानंतर आणखी मिनिटभरासाठी मी हे भाजून घेतलं होतं रवा। आता आपण यात दूध आणि पाण्याचं जे मिश्रण गरम करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत। एका हाताने आपल्याला ढवळायचं आहे आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं करून आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण टाकायचं आहे। एकदम टाकू नका, नाही तर मग जो रवा आहे ना तो अंगावर उडण्याची शक्यता असते। तर हे बघा थोडं थोडं करून आपण सगळं दूध आणि पाण्याचं मिश्रण यात टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत। यात गाठ पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, व्यवस्थित ढवळून घ्यायचे। आणि इथे मी जे प्रमाण दिलेलं आहे ना त्या प्रमाणात एकदम परफेक्ट शिरा होतो, अजिबात कोरडा पडत नाही किंवा मग ओलसर होत नाही किंवा मग अगदीच घट्ट होत नाही। तर हे बघा व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलं होतं। आता आपण यात साखर टाकणार आहोत। तर इथे मी ज्या वाटीने रवा घेतला होता सारख्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे। तर आता आंबा किती गोड आहे किंवा मग किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार। आणि शिऱ्यासाठी आमरस करताना आहे ना त्यात छोटे छोटे तुकडे राहतील अशा पद्धतीने आपल्याला आमरस करायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण शिरा खाऊ तेव्हा ते आंब्याचे छोटे छोटे तुकडे दाताखाली आले ना ते एकदम छान लागतात। तर थोडासा जाडसर तुम्ही आमरस मिक्सरला फिरवू शकता किंवा मग वरतून सुद्धा बारीक आंब्याच्या फोडी टाकू शकतात। तर हे बघा साखर आणि आमरस टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। गाठी पडणार नाही रव्याच्या याची काळजी घ्यायची फक्त आपल्याला। तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि जवळपास एक 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे। तर हे बघा जवळपास इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल शिऱ्याला आता एकदम मस्त असा रंग आलेला आहे आणि दाणेदार टेक्स्चर आलेला आहे। मध्ये फक्त हा शिरा मी एकदा हलवून घेतला होता जेणेकरून तो खाली कढाईला लागणार नाही। आणि सगळ्यात शेवटी आता यात मी आपण सुरुवातीला जे तूप शिल्लक ठेवलं होतं ते तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि परत एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला एकदम मस्त असा मऊसूद अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। याला एकदम सुंदर रंग आलेला आहे, दाणेदार टेक्स्चर आलेला आहे। तर अशा पद्धतीचा हा शिरा तुम्ही सुद्धा ह्या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा, कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तेव्हा नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।